नमो भगवते वासुदेवाय. गोविंदाय नमो नमः. सार्थ तुकाराम गाथा. आता तुकाराम महाराज आपल्या अभंग क्रमांक 3706 या आपल्या अभंगामध्ये कर्मे पिडिलो माया, बहु भारी नाही दया, तुझ्या राहिलो अंधारे, झाले अवघेची बरे, तुझे लागलो सांगती, आता घेतो काकुळती, तुका म्हणे तुझ्या भिडा, कान्होबा हे गेली पिडा. महाराज या अभंगामध्ये काय सांगत आहेत, तर मी कामामुळे अत्यंत त्रासून गेलेलो आहे. माया मला जन्ममृत्यूच्या दारात सारखी मारत आहे. तिला थोडासुद्धा जरासुद्धा अशा प्रकारची माया दया ही काहीच नाही. देवा, मी तुझ्या आधाराने राहिलोय, त्यामुळे सर्वत्र चांगलं झालंय बघा. तुझ्या संगतीला आलो म्हणून मी काकुळतीला आलो, आणि हे देवा तुझ्या जवळ आलो. महाराज म्हणतात की हे कान्होबा, हे सगळं तुझ्या भिडेमुळे आधीच पीडा दूर गेलेली आहे. म्हणून काम हा किती वाईट आहे. म्हणून काम हा आपल्या जीवनामध्ये नको आहे. कामामुळे भगवंत दुरावला जातो. कामामुळे चित्त विचलित होतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे की ज्याचे कामवासना नष्ट झालेली आहे, त्याचं चित्त हे भगवंताच्या चरणी एकरूप होतं. म्हणून भगवंत म्हणतात की माझी जी काही सेवा आहे, माझी जी काही भक्ती आहे, ही एकचित्त होऊन केली पाहिजे. मनमना भव मद्भक्ता, या मनाने, एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने, एकांती राहून ही भक्ती घडत असते. तुकाराम महाराज हे अखंड एकांती राहिले, ते लोकांती नव्हते. लोकांच्या भल्यासाठी फक्त ते यायचे लोकांती, पण त्यांना भंडाऱ्या डोंगरामध्ये एकांत आवडायचा, आणि तिथंच भगवंताचं नामस्मरण विठ्ठल 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 पांडुरंग, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरीचा जप ते सतत करत असायचे. आणि म्हणूनच त्यांच्याजवळचा काम क्रोध लोभ मोह मधुमत्सर हे नष्ट झाले. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.